तुमची भूमिका दाखवा. 6 महिन्यासाठी निलंबन. विरोधकाची भूमिका दाखवा तुमची काय. आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडती, तुमची शिवसेना राजकारण करते. तुम्ही विशेष महासभेची मागणी करताय आणि होत नाहीये. महासभा होणार 100%. डिक्लेअर केली आज केली सकाळी. आज आम्ही आंदोलन केल्यावर डिक्लेअर केली. आंदोलन केल्यावर ऑलरेडी त्याचा पत्रव्यवहार केला, आम्ही त्याची मागणी केली. पत्रावर आम्ही केलेलं आहे. हे बघा, विरोधक म्हणून तुमची कुठली आम्हाला भूमिका दिसत नाही आतापर्यंत. बरोबर आहे. जबाबदारी झटकायची त्यापेक्षा आम्ही सत्तेतून बाहेर या, आमच्या सोबत उभे राहा. काय तुमचं आंदोलन दाखवा आतापर्यंत. विरोधी पक्षातच आहे ना आम्ही. तुम्ही सत्तेत राहून कसं काय आंदोलन करताय. आम्ही जनसामान्यांसाठी जिथं गरज आहे तिथं आंदोलन करायचं, आंदोलन करणार आम्ही. बरोबर. म्हणजे खातच तुमच्याकडे, त्याच्याबद्दल कसं काय आंदोलन करता. खात्याबद्दल आंदोलन आहे. मग खाते कसे काय पडले, ती जबाबदारी कोणाची. जनसामान्यांसाठी ऐकून घ्या, जो कोणी इथं ठेकेदार आहे त्यांनी काम केलं होतं, मनुष्यवादाचा गुन्हा दाखल. त्याच्यावर दाखल सांगितलं नाही. तुम्हाला असून दिले ना. बघा, 2 महासभेपूर्वीच महापौरांनी मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला. पुढे गुन्हा दाखल झाला. ठीक आहे ना, कसं दाखल होतं आता बघू. काय करायचं. आता का म्हणजे अजून किती बळी झाली. तुमचे उपमहापौर शेजारी होते रुलिंग करताना. कधी होणार ते बघा. रुलिंग दिल्यानंतर 3 लोकांचा बळी गेला. म्हणजे आता अजूनही तुम्ही किती बळी झाले. बळी झाला. याच्या पुढे कुठला अपघात होता कामा नये. संबंधित जेवढे काही खड्डे असतील ते सगळे त्यांनी बुजवले पाहिजे आम्ही सांगितलं आहे. तुम्ही आता का सांगताय. आपण तुम्ही शिवसेना एकत्र येऊ आणि प्रशासनाला वट्टीवर आणू. चला. तर ठाकरे गट आणि शिंदेची शिवसेना असे दोघे आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाले. एकीकडे ठाकरेंच्या गटाने सुद्धा जोरदार सगळ्या नगरसेवकांनी एकत्र येत आंदोलन केलेलं होतं. आतापर्यंत 4 जणांचा बळी गेलाय असं म्हणत हे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आपण बघतोय इथे चिमुकलीला घेऊन येतच हा सवाल उपस्थित करण्यात आला होता, कारण घरचा कर्ता पुरुष गेला आता काय, असा सवाल हा वारंवार विचारला जात होता. त्यानंतर ही श्रेयवादाची लढाई इथे पाहायला मिळाली का असाही सवाल उपस्थित होतोय, कारण नाशिकमध्ये महानगरपालिकेचा अर्थातच भोंगळ कारभार समोर आलाय असं वारंवार म्हटलं जात होतं. जे कंत्राटदार आहेत रस्त्यासंदर्भात त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी होत होती आणि त्यातच ठाकरे गटानंही आंदोलन केलं होतं. आणि त्यानंतर शिंदेचे नगरसेवक हे देखील तिथे पोहोचले आणि ठाकरे गट आणि शिंदेचे शिवसैनिक हे आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाले. याकडेची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. एकीकडे 4 जणांचा बळी गेलेला आहे नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे आणि त्यातच निलेश यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. ही बाब लक्षात घेत त्यांच्या कुटुंबियांना अगदी मुलीसह तिला तिथे आणण्यात आलं. त्यांची पत्नी या ठिकाणी दाखल झाली. आयुक्तांची भेट घेतली, महापौरांशी बातचीत झाली आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसात नोकरीचं आश्वासन हे नाशिक महापालिकेकडनं आयुक्तांकडनं देण्यात आलं. अधिक माहिती घेणार आहोत. राहुल वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. राहुल, एकीकडे आश्वासन तर कुटुंबियांना मिळालंय, पण दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे यांच्यातला श्रेयवाद रंगला असं म्हणायचं का? निश्चितच आपण जर बघितलं प्रज्ञा, तर या ठिकाणी आता शिंदे गट व उद्धव ठाकरे गट हा समोरासमोर आल्याचं आपल्याला दिसून आलं होतं. श्रेयवादाची लढाई ही कुठेतरी या दोघांमध्ये चालू असल्याचं केशव पोरजे बोलत आहेत, विरोधी पक्षनेत्या. पदाधिकारी बोलतायत. केशवजी नेमकी काय भूमिका होती आपली एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये आपण समोरासमोर आला होता, आपला नेमका आक्षेप काय होता? आमचा आक्षेप हाच आहे की तुम्ही सत्तेत आहात आणि तरी आंदोलन करताय. मग तुम्हाला जर जनतेसाठी भांडायचं असेल तर सत्तेतून बाहेर या ना. इथं कसं चालू आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं, एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं. ही भूमिका शिंदे गटाची या महापालिकेत आहेत. आणि ते सांगता की आमची शिवसेना, मग शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी संघटना आहे. मग तुम्ही रस्त्यावर उतरा आमच्यासोबत, सत्तेतून बाहेर या, राजीनामे द्या. तुम्हाला सांगतो, खरोखर महापौर असेल आणि आयुक्त असेल यांच्यावरच मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सांगतो की हे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालता, यांचे काहीतरी हितसंबंध या कॉन्ट्रॅक्टरांशी आहेत. आज महापालिकेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की इथून पुढे जर कुठलाही ॲक्सिडेंट झाला, तिथं कोणी मृत्युमुखी पडलं तर त्यांच्या जो मृत्यू जबाबदार असेल, मग तो अधिकारी असेल आणि कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावर मनुष्यवादाचा आम्ही गुन्हा दाखल करू.
मग आजपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. काल दुर्दैवाने 4था घटना घडली आणि शहरामध्ये 4था व्यक्ती मृत्युमुखी पडला. मग आता हे कधी गुन्हा दाखल करणार आहेत? आज आम्ही आंदोलन केल्यावरती यांनी विशेष महासभाचं 7 तारीख डिक्लेअर केली आणि मागच्या या महासभेला महापौरांनी सांगितलं होतं की लवकरच मी विशेष महासभा घेते. मग विशेष महासभा डिक्लेअर करायला 12 दिवस का लागले? शिंदेच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्ही मागणी केली, आंदोलन केलं म्हणून आता महासभा होणार. बघा, राजकारण करता या मुद्द्याचं तुम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहात. सकाळपासून शिवसेनेचे सर्व नगरसेवक पायऱ्यावर बसून आंदोलन करताय. आम्ही आंदोलन केलं, नंतर महापौरांनी लगेच स्टेटमेंट काढले की 1 तासांनी की 7 तारखेला मी विशेष महासभा घेते. हे सगळं कुठंतरी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पोटात दुखलं आणि त्यांना लोक नाव ठेवायला लागले की तुम्ही काय करताय. म्हणून शिंदे गटाचे 2च नगरसेवक या ठिकाणी येऊन आंदोलन करताय. मग बाकीचे नगरसेवक कुठं आहे? शिंदे गटाचे गटनेते कुठं आहेत? हे बघा, शिंदे सेनेचे उपमहापौर आहेत, शिंदे सेनेचे गटनेते नाहीये आणि त्यांनी सत्तेत असून आंदोलन करणं हे दुर्दैवाची गोष्ट आहे. ही कुठेतरी भारतीय जनता पार्टीची ते लाचारी करताय. यांनी त्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा होता तर आंदोलन करण्याची गरजच नाहीये. महापौरांनी आणि आयुक्तांनी त्वरित त्यांना मदत जाहीर करायला हवी होती. आज ते पीडित कुटुंब या ठिकाणी गेल्या 2 तासापासून बसलंय. ना आयुक्त आले ना महापौर आले आणि जे शिंदेची सेना आज आंदोलन करते मग त्यांचे उपमहापौर का नाही आले या ठिकाणी? महापौर उपमहापौरांचं असं म्हणणं आहे की शहरातले खड्डे जे आहेत ते बुजवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत, आम्ही पाहणी करतो आहोत. खड्डे बुजवले जातात. जर महापौर आणि उपमहापौर जर पाहणी करताय, पाहणी करण्यापेक्षा या पीडित कुटुंबांना भेटणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य होतं. ते आले नाहीये. जर महापौर पाहणी करताय तर उपमहापौरांनी इथे यायचं. त्यांच्या संघटनेचा महानगर प्रमुख या ठिकाणी आंदोलन करतोय, मग का येत नाही? तर यांच्यामध्ये खूप विरोधाभास आहे, ताळमेळ नाहीये. त्यांचे नगरसेवक अतिशय दुःखी आहे. ते पश्चाताप करताय की आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि सगळ्यात मोठी चूक केली. त्याच्यामुळे आज त्यांचा एकही नगरसेवक या ठिकाणी आलेला नाही. ज्या कुटुंबासाठी तुम्ही इथे आला होता त्या कुटुंबासमोरच 2 शिवसैनिकांमध्ये घोषणाबाजी होते, खडाजंगी बघायला मिळाली. हे जे त्या पीडित कुटुंबासमोर हे झालं याचं कारणच असं आहे की जर तुम्हाला पीडित कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही त्वरित आयुक्त आणि महापौरांना बोलून पण न्याय देऊ शकला असता. मग तुम्ही पीडित कुटुंबाला सारखं कॅमेऱ्यासमोर घेऊन येऊन कोण राजकारण करताय? आंदोलन का करताय तुम्ही? सत्तेत आहात ना, आम्ही विरोधात आहोत, आम्ही आंदोलन करतोय. मग पीडित कुटुंबाला सोबत घ्यायचं आणि मीडियासमोर येऊन आंदोलन करायचं आणि 2च नगरसेवक येत आहे. मग तुमचे उपमहापौर कुठे गेले? लावा शिंदे साहेबांना फोन, लगेच ऑन दी स्पॉट निर्णय द्या. शिंदे साहेबांचं काम तर तसंच आहे ना की फोन केला की लगेच निर्णय होतो. मग या पीडित कुटुंबाचा निर्णय का होत नाही? म्हणजे नाशिककरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे की खड्ड्यात पडल्यावर मृत्युमुखी पडले की 10 लाख रुपये भेटतात. असं का? ही चौथी दुर्दैवी घटना घडली आणि 5वी आणि एकाच कुटुंबाला तुम्ही पैसे दिले का बरं दिले? मग हे फक्त देखावा केला का? आज दुर्दैव हे आहे, कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन एकाही परिवाराला भेट द्यायला जात नाही. भाऊ, या कुटुंबाला इथे आणणं हे चुकीचं वाटतं आपल्याला? हो, 100% चुकीचं आहे. या परिवाराला जर तुम्हाला खरंच आमच्यासोबत उभे राहा. काय तुमचं आंदोलन दाखवा विरोधी पक्षातच आहे ना आम्ही. तुम्ही सत्तेत राहून कसं काय आंदोलन करताय? आम्ही जनसामान्यांसाठी जिथं गरज आहे तिथं आंदोलन करायचं तिथं आंदोलन करणार आम्ही. बरोबर. म्हणजे खातच तुमच्याकडे आहे, त्याच्याबद्दल कसं काय आंदोलन करता? खात्याबद्दल आंदोलन आहे. मग खाते कसे काय पडले? ती जबाबदारी कोणाची? जनसामान्यांसाठी जो कोणी इथं ठेकेदार आहे त्यांनी काम केलं होतं करा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. त्याच्यावर दाखल सांगितलं नाही तुम्हाला असून दिले ना. बघा, 2 मासापूर्वी महापौरांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढे गुन्हा दाखल झाला. ठीक आहे ना, कसं दाखल होतं आता बघू. काय करायचं आता का? म्हणजे अजून किती बळी झाली? तुमचे उपमहापौर शेजारी होते देतानी. महापौर जरी होता कधी होणार ते बघा. 2
की शिवसैनिक एकमेकांना खडजंगी होते, अमृतुमरी करतात, हे चित्र कितपत योग्य वाटतं? हे बघा, झालेला प्रकार जो काही युबीटीने तिथे येऊन जो काही आम्ही त्या कोतकर कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी त्यासाठी आम्ही चाललो होतो, पण त्या ठिकाणी येऊन जे काही राजकारण युबीटीने केलं व तिथल्या घटनेचा व त्यांनी जो काही प्रकार केला निश्चित तो निंदनीय आहे. त्याचा मी शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो. कारण अशा ठिकाणी कुठलं राजकारण करण्याची आवश्यकता नाही, उलट त्या कुटुंबाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे होते. पण युबीटीने तिथे येऊन जो काही प्रकार केला निश्चित एकदम दुर्दैवी आहे व पूर्ण नाशिककरांनी आज जो काही प्रकार बघितला निश्चित त्याचा ते निषेध व्यक्त करते. तुमची सत्ता आहे, तुमची पालिकेमध्ये सत्ता आहे, अशा वेळी त्या कुटुंबाच्या घरी जाऊन मदत करणं अपेक्षित असताना त्या कुटुंबियांना इथे 2 तास महापालिकेत येऊन बसावं लागलं, आंदोलन करावं लागलं. आपल्याच पक्षाच्या जे नगरसेवक काही पक्षाचे आमच्या नगरसेवक इथे आले, जे काही बाळासाहेब ठाकरेंचं ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण व 20% राजकारण. आपण बघू की जरी आम्ही सत्तेत आहोत पण सत्तेत असताना सुद्धा तिथे चुकीचं आहे का जो काही कंत्राटदाराने चुकीचं काम केलं आहे तर त्याच्या विरोधात त्या कुटुंबाला कसा न्याय मिळवता येईल यासाठी आमच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे व निश्चित या आंदोलनाचं सर्व शिवसेनेतर्फे आम्ही स्वागतच करतो. नाही, पण त्या कुटुंबात खरं तर काल पती गेलेत त्या महिलेचे, त्या महिलेला इथे घेऊन येऊन इथे 2 तास रखडत बसावं लागलं, हे चुकीचं. संबंधित आमचे जे काही नगरसेवक इथे आले आहेत, पहिले कुटुंब आलं होतं, त्या कुटुंबाला नंतर आमचे नगरसेवक तिथे त्यांच्यावर आले आहेत. कारण त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी शेवटी ते इथे येऊन आंदोलन करणार होते, तर त्यासाठी आमच्या नगरसेवकांनी त्यांना घेऊन इथे आंदोलन केलं आहे. आणि त्यामध्ये तुमचा शिवसेनेचा प्रश्न नाही आहे. अधिकारी ते घेऊन तुमच्या सेनेचीच माणसं घेऊन आली होती, मात्र एकही अधिकारी त्यांना भेटायला तयार नाही, संबंधित तुमचं हित भेटायला तयार नाही. तुमचा उपमहापौर आहे, सत्तेत तुम्हालाच न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आहे ना. हे बघा, संबंधित हा विषय मला ज्यावेळेस कळाला, मला संबंधित नगरसेवकांचा फोन आल्यानंतर तिथे लगेच त्वरित मी हजर होऊन आम्ही लगेच तो विषय कसा मार्गी लागेल व प्रशासनाशी बोलून अतिरिक्त आयुक्त ज्या काही मॅडम होत्या त्यांना बोलवलं तिथे आयुक्तांना, उपायुक्तांना, व त्यांच्या थ्रू जे काही आयुक्तांशी बोलणं आलं ते सगळं आपण बघितलेलं आहे. व निश्चित त्या कुटुंबाला त्यांना कसं काय चांगला निधी देता येईल, त्यांच्या कुटुंबाला त्यासाठी काय सात्वनपर आपण काय मदत करू शकतो त्यासाठी निश्चित शिवसेना बांधील आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे व त्यांना त्या संदर्भात शासनाकडून सुद्धा काय मदत करता येईल त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण एखाद्या कुटुंबात मृत्यू झालेला असताना त्यांच्या पत्नीला महापालिकेत घेऊन येणं हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला योग्य वाटतंय का? हे बघा, संबंधित मुलगी तिला घेऊन ती मुलगी रडत रडत संबंधित कुटुंबाला हे आम्ही न आणता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की कुठल्या नगरसेवकांनी शिवसेनेचं आणलेलं नसून ते स्वतः कुटुंब इथे आंदोलन करायला आलं होतं. पण त्यांच्या तो मेसेज यांच्यापर्यंत गेल्यानंतर आमचे नगरसेवक त्यांच्यावर येऊन थांबले, कारण प्रशासन त्याशिवाय दाद देणार नाही त्यांना असं वाटलं, म्हणून स्वतः ते येऊन त्यांच्यावर आंदोलनाला बसले व त्यांना दाद मिळवून देण्यासाठी आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांना साथ दिली आहे. याच्यामध्ये कुठलाही चुकीचा प्रकार आमच्या नगरसेवकांनी केला असं मला वाटत नाही. पीडित कुटुंबाला शिवसेनेने काय मदत केली आहे? निश्चित त्यांना जी काही मदत करायची वैयक्तिक माझ्याकडून शिवसेना महानगर प्रमुख व नगरसेवक या नात्याने 1 लाख रुपयाचा निधी हा स्वतः वैयक्तिक माझ्याकडून त्यांना मी देणार आहे, हे आज तुमच्या समोर इथे सांगतो. आणि पक्षाकडून परत आमच्या शिंदे साहेबांना आपल्या राज्य सरकारकडून काय मदत करता येईल यासाठी सुद्धा निश्चित मी प्रयत्न करणार आहोत. ओके, थँक्यू. एकीकडे आपण बघतोय शिंदे गटाकडनं हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. स्वतः मी नगरसेवक म्हणून 1 लाख रुपयांचा निधी देणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं श्रेयवादाची लढाई मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यावेळेला कुटुंबीय स्वतःहून तिथे आलेले होते, कोणत्याही नगरसेवकानं त्यांना आणलेलं नव्हतं असे त्यांनी स्पष्ट केले. अधिक माहिती राहुल वाघ यांच्याकडनं घेणार आहोत. राहुल, एकीकडे जो काही वाद रंगला या ठिकाणी तो आलाहिदा, मात्र कुटुंबियांना मदत होणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. आणखीन एक मुद्दा उपस्थित केला जातोय, इतर 3 जणांचे मृत्यू झालेले आहेत त्यांचं काय, त्यावर आता काय स्पष्टीकरण दिलं जाणार? खरं तर प्रज्ञा, आपण जर बघितलं तर शिवसेना, शिंदे गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यामध्ये श्रेयवादावरून ही खरं तर लढाई जुंपल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. या ठिकाणी प्रवीण तिनमे यांनी स्वतः 1 लाख रुपयाची मदत ही पीडित कुटुंबियांना जाहीर केलेली आहे. मात्र इतर जे 3 पीडित आहेत त्यांना मदत कोण करणार असा देखील प्रश्न हा उपस्थित केला जातोय. तर दुसरीकडे जर आपण या ठिकाणी बघितलं तर सकाळपासूनच या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं जात होतं. असं आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे जे नगरसेवक आहेत ते पीडित महिलेला या ठिकाणी घेऊन आलेले होते. शहर अभियंता यांच्या दालनाबाहेर जवळपास ती पीडित महिला 2 ते 2.5 तास या ठिकाणी बसून होती. या संपूर्ण गोंधळानंतर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता आणि संवाद साधल्यानंतर त्याच ठिकाणी
ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील दाखल झाले होते आणि दोघींमध्ये राडा हा बघायला मिळालेला होता. खरं तर तुमचेच या ठिकाणी नगरविकास मंत्री असताना तुम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा का घेतला असा जबाब त्यांना ठाकरे गटांच्या वतीने या ठिकाणी हा विचारण्यात आला. परंतु एकंदरीतच आपण जर या ठिकाणी बघितलं तर सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात जुंपलेली आपल्याला बघायला मिळाली. प्रज्ञा, नक्कीच त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ठाकरे गटानं आणि अर्थातच शिंदे गटानं एकमेकांवरती जी कुरघोडी केली त्यावरनं सुद्धा हे राजकारण तापलेलं आणि रंगलेलं आता सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र मूळ मुद्दा जो आहे नाशिकमधल्या खड्ड्यांचा, ज्या पद्धतीनं हे खड्डे ते बुजवणं हे महत्त्वाचं काम आहे, कंत्राटदारांवरती कारवाई होणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. एक महत्त्वाचा आणखीन मुद्दा उपस्थित करण्यात आला होता साटलोटक कंत्राटदारांचं आणि सत्ताधाऱ्यांचं. त्यावरती नेमकं काय म्हणणं होतं शिंदे गटाच्या नगरसेवकांचं? खरं तर आधीपासूनच हा आरोप करण्यात येतोय की विरोधी पक्षाकडून की ठेकेदार व सत्ताधारी यांच्यात कुठेतरी मिलीभगत झाल्याचा आरोप हा सुरुवातीपासूनच करण्यात येतोय. ज्यावेळेसपासून कुंभमेळ्याचे कामं हे नाशिकमध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयाचे कामं केले जात आहेत, त्यावरून हा संपूर्ण हे बघायला मिळतं आपल्याला. तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर आपण NDTVच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसांपासून खड्ड्यांसंदर्भातली बातमी ही देत आहोत. आत्तापर्यंत या संपूर्ण संदर्भात 4 मृत्यू हे झालेले आहेत. मात्र एका कुटुंबियाला जरी मदत मिळणार असली मात्र इतर 3 कुटुंबियांचं काय, त्यांच्या कुटुंबियांना कशा पद्धतीने आर्थिक मदत केली जातील हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एवढं सर्व देखील चालू असताना नाशिकमध्ये ना आयुक्त उपस्थित होते ना उपायुक्त उपस्थित जरी असले तरी महापौर व उपमहापौर देखील या ठिकाणी अनुपस्थित होते. ते आम्ही स्पॉटची पाहणी करतोय असं निरोप त्यांच्याकडून या ठिकाणी आलेला होता. परंतु आता आपण जर दुसरीकडे बघितलं तर 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील नाशिक महानगरपालिकेमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आज नाशिक महानगरपालिकेपासून सकाळपासूनच आंदोलनाचा सिलसिला हा सुरू झालेला आहे. नक्कीच सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये असं म्हटलं जात होतं की तुम्ही कुटुंबियांना इथे का घेऊन आलात, असं ठाकरे गटानं इथे सवाल उपस्थित केला. मात्र शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या कुटुंबियांना आणलेलं नव्हतं, ते स्वतःहून इथे आलेले होते, आम्ही फक्त भेट घालून देण्याचं काम केलं होतं. यात कितपत तथ्य आहे? कुटुंबीय स्वतःहून तिथे आलेले होते का? खरं तर आपण जर बघितलं तर सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या ठिकाणी आंदोलन हे करण्यात येत होतं आणि आंदोलन चालू असताना महापौर यांच्या दालनामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या एक नगरसेविका आणि त्यांच्यासोबत पीडित कुटुंबीय या ठिकाणी दाखल झालेलं होतं आणि संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाल्यानंतर महापौर त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने त्या शहर अभियंता यांच्या कार्यालयाबाहेर त्यांनी ठिय्या मांडलेला होता. त्यांच्यासोबत शिवसेना जी नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपसोबत सत्तेत आहे त्यांचे 2 नगरसेवक त्या ठिकाणी ठिय्या मांडत बसलेले होते. त्यानंतर शिवसेनेचे महानगर प्रमुख बंटी डिनवे हे या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्या संपूर्ण या 3 नगरसेवक याच ठिकाणी होते. खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये शिंदे गटाचे 26 नगरसेवक आहेत, परंतु बाकीचे 22 ते 23 नगरसेवक व उपमहापौर या ठिकाणी आंदोलनाला अनुपस्थित होते. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे की नेमकं 2 गट शिवसेना शिंदे गटात पडले का, असा देखील प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातो. अगदी खरं आहे आणि त्यामुळे इतर सर्वजण होते कुठे असा सवाल उपस्थित केला जातोय आणि अशा पद्धतीनं कंत्राटदारांच्या चुका पाठीशी घातल्या जात आहेत का असाही सवाल उपस्थित केला जातोय. एकीकडे कुटुंबियांना न्याय मिळालाय, मात्र अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी मात्र आता तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे.